आपण आज उपवासाचे आलूचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला हा एक आलू उकडून घ्यायचा आहे। आपण 1 वाटी साबुदाणा आता ही कढईमध्ये भाजून घेणार आहोत। चांगला खरपूस होईपर्यंत आपण हा साबुदाणा भाजून घेऊ। आपण ही 2 आलू बारीक करून घेतले आहेत, उकडून बारीक केले आहेत। साबुदाणा आपण भाजलेला बारीक पीठ बनवलं आहे मिक्सरला। पण आता हे याच्यामध्ये घालून याचा आपण उंडा तयार करू। हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, अद्रक, जिरं, कोथिंबीर घालून आपण हा ठेचा बनवला आहे। चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ। त्याच्यामध्ये आपण पाणी बिलकुल घालायचं नाही आहे। पूर्ण उंडा आपण तयार करून घेऊ। आपला उंडा तयार झाला आहे। आपण आता हा उंडा 10 मिनिटं असं रेस्टसाठी ठेवून घेऊ। आपण आता पराठा लाटून घेणार आहोत। हा जे उंडा आहे थोडा रबरासारखा तयार होतो, तर आपण याला असा पातळ लाटून घेऊ। काठाने खूप उलतो आहे। आपण आता याला एका डब्याच्या झाकणाच्या सहाय्याने कट करून घेऊ। आपला पराठा छान फुगला आहे। हा आपला बटाटा साबुदाणा पराठा तयार आहे। दह्यासोबत खायला हा खूप अप्रतिम असा लागतो।